नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। वाड़ी नगर परिषद चुनाव 2025 में नगराध्यक्ष पद के लिए भाजपा के अधिकृत उम्मीदवार नरेश चरडे ने हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ से बात करते हुए दी अपनी प्रतिक्रिया। तो आइए देखते हैं भाजपा उम्मीदवार नरेश चरडे ने वाड़ी नगर परिषद चुनाव पर क्या कुछ कहा। उमेदवार आहे, काय सांगणार? नाही, भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये माझा विश्वास दाखवत मला या नगर परिषदचा अधिकृत उमेदवार घोषित केला। त्यानंतर मागच्या या 8-10 दिवसाच्या काळामध्ये सर्वांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहे। या शहरामध्ये माननीय आमदार समीरजी मेघे साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाले आहेत। मागील 25-30 वर्षापासून मी या परिसरामध्ये काम करतो आहे। या शहरातील प्रत्येक विकासामध्ये कुठे ना कुठं सहभागी होण्याची संधीसुद्धा मला प्राप्त झाली। या शहरामध्ये याचं शहर होण्या अगोदर ग्रामपंचायतला 3दा सरपंच म्हणून जबाबदारीसुद्धा मी पार पाडली। सोबतच नगरपरिषद उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मला या गावातील नागरिकांनी दिली। त्यांचं आणि या गावातील नागरिकांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा विजय होईल, या बाबतीत माझ्या मनात कोणतीही शंका नाही। प्रेम झाडे उमेदवार आहेत, त्यांना पण पार्टीने अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे, आपण काय सांगणार? नाही, विरोधी पक्षाच्या बाबतीत मला काही जास्त म्हणायचं नाही आहे, परंतु उमेदवार हा 3-3, 4-4 पक्ष बदलून आणि काँग्रेसची उमेदवारी घेतो आणि याने कुठेतरी राजकारणामधलं जे पवित्र टिकायला पाहिजे ते टिकत नाही आहे आणि राजकारणामध्ये कुठंतरी अव्यवस्था निर्माण होते, हे म्हणायला काही अडचण नाही आहे। त्यांच्या काळामध्ये ते 100 वर्ष या ठिकाणी असले तरी त्या काळामध्ये जो काही गोंधळ या नगरपरिषदेमध्ये उडाला त्याचे परिणाम आम्हाला काही दिवस भोगावे लागले, परंतु यावेळेस असं काही होणार नाही। या वेळेस या शहरातील संपूर्ण मतदार हे भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना निवडून देतील, ही आम्हा सर्वांची अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की ज्याप्रमाणे आपण 2024च्या निवडणुकीमध्ये आमदार समीर मेघे यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं। समीर मेघे मागील 10 वर्षापासून या ठिकाणी 10-11 वर्षापासून या ठिकाणी काम करते आहेत आणि कामाची जो विकासाची गती भारतीय जनता पक्षाच्या या राज्याचं शासन असेल, भारतीय जनता पक्षाचे आमदार असेल, आम्ही सर्व भाजपचे सर्व कार्यकर्ते मिळून या गावाला अजून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। म्हणून हे विकासाची चालणारी प्रक्रिया ही खंडित होता कामा नये। जर विकासाची प्रक्रिया ही खंडित झाली तर हा विकास अजून 5-10 वर्ष मागत जाईल। म्हणून या गावातील सर्व मतदार हे समजदार आहे आणि त्यांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर असल्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हाचं बटन दाबून या विकास यात्रेमध्ये या शहरातील प्रत्येक मतदार सहभागी होईल, ही माझी आशा है। सर, यदि आपकी टिकट नहीं पाओ, मतलब आप विजयी होते हैं तो आप सबसे पहला कार्य कौन सा करेंगे? क्या लगता है आपको यहाँ पे मतलब कौन से काम की ज़्यादा ज़रूरत है सबसे पहले? नहीं, हमारा यहाँ पे विकास तो जिस गति से चल रहा है उस गति को और आगे बढ़ाया जाए, इस शहर को स्वच्छ बनाया जाए, इस शहर की जो जो आवश्यकता है उसको परिपूर्ण करने का काम हम इस जगह करेंगे। इस शहर में हम एक नई जल योजना ला रहे हैं जो कि करीब 100 करोड़ रुपए की वो योजना बनी हुई है, जिसके एस्टीमेट तैयार हुए हैं और उसको मंजूरी लेके फिर से एक बार लोगों की जो रिक्वायरमेंट है पानी की वो पूरी करने का हम प्रयास करेंगे। इस शहर के अंदर में अच्छा एक स्टेडियम हो, युवकों को खेलने के लिए मैदान हो, इसलिए हमें इस जगह में इस शहर में ज़मीन की आवश्यकता है। हम चाहते हैं कि शासकीय भूमि जो इस शहर के आजू-बाजू में है वो हमें इस नगर परिषद में मिले, इस दूसरे काम करना है। यूएलसी का यहाँ पर विषय है कि लोगों ने घर बना लिए लेकिन यूएलसी की ज़मीन होने की वजह से वो नियमितीकरण हो नहीं पा रहा, तो इन चीज़ों को और दुरुस्त करने का काम करेंगे। उससे उनको कैसे मुक्ति दिलाई जाए, भूमि अभिलेख का विषय है कि उनके सर्वेक्षण में कुछ जो भी त्रुटि है उसको दूर करने के लिए फिर से सर्वेक्षण करना। यहाँ पे शासकीय ज़मीन पे बसे हुए 40-40, 50-50 सालों से घर बने हुए लोगों के, उनको मालिकाना पट्टा दिला देना। इस तरीके के जो शासकीय स्तर पे ज़मीनी मूलभूत जो आवश्यकता है वो तो चल रही है, उसको और अच्छा करेंगे, लेकिन साथ में शासकीय स्तर पे जो विषय है उसको उसमें से लोगों को निजात देने का काम हम इस समय करने वाले हैं। शेवटच्या आपण मतदारांना काय आवाहन करणार आहे?
की निवडणूक येत आहे मतदारांना काय तुम्ही बोलणार? नाही, मी या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व मतदारांना, वाडी शहरातील मतदारांना आवाहन करतो की यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मतदानाचा अधिकार आपल्याला बजवायचा आहे. संविधानाने दिलेला हा आपला अधिकार आहे, तो आपण बजवलाच पाहिजे. आणि जी विकास यात्रा या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि आमदार समीर बेगे यांच्या नेतृत्वामध्ये या शहरामध्ये सुरू आहे, त्या विकास यात्रेमध्ये आपण सहभागी व्हाल आणि या शहराला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाला जास्त प्रमाणामध्ये, जास्त संख्येने येऊन आपण मतदान कराल, ही सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो.